शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय असा आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर महाराष्ट्र शासन आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हा 2 हप्ते वितरित करणार आहे। त्याचबरोबर केंद्र शासन देखील पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। असे मिळून नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात, तुमच्या खात्यामध्ये आता 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयाचीच वाट पाहत होतो, पण आता जास्त दिवस विलंब झाल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की आपण दोघे मिळून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम जमा करूत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। आपण फक्त 2000 रुपयाचीच वाट पाहत होतो, परंतु आता आपल्या खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ठरवलेलं आहे की 6000 रुपये एवढी रक्कम जमा करायची। तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसांनी या क्षणाची वाट पाहत होतो, तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे आणि आपल्या खात्यावर लवकरच 6000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी ही रक्कम आपल्या खात्यावर जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी अगदी आनंदाने नाचू लागलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही देखील वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आणि खूप आनंदाचा क्षण आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या देखील खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचे 2 आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये एवढी रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या क्षणाची सर्व शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने या हप्त्याच्या वितरणाची तारीख देखील जाहीर केली आहे। ती तारीख देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जिल्हे देखील पाहणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने कोणते कामं करण्यासाठी सांगितलेले आहेत ते देखील पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नाही पाहिला तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख सांगितलेली आहे, केंद्र शासनाने देखील तारीख सांगितलेली आहे आणि कोणते कामे तुम्हाला करावं लागणार आहे। जर तुम्ही हे कामे केले तरच तुम्हाला या 6000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे मिळून तुम्हाला जर 6000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे सगळे कामं करणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणते आहेत कामं? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या 6000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, 6000 कोणते? पीएम किसान योजनेचा 24व्या हप्त्याचे 2000, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपयाचा तुम्हाला लाभ होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, हे कामं करणं अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ठोसपणे सांगितलेले आहे की जो शेतकरी हे सर्व कामे करणार नाही त्या शेतकऱ्यांना मात्र आपण लाभ द्यायचा नाही आणि त्या शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित ठेवायचं। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही कामे करून घ्या आणि या 6000 रुपयाचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने कोणते कामं सांगितलेले आहेत ते पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपलं ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी असणे हे खूप महत्त्वाचं आहे। जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एवढे दिवस रखडण्याचं कामच हे आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही। काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करून बाकी शेतकऱ्यांमध्ये नाराजी होते। त्याच्यामुळे सर्व शेतकरी ज्यावेळेस ई-केवायसी करतील त्याच वेळेस आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित करणार आहोत। परंतु शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांची ई-केवायसी कमीत कमी मला वाटतं की संपतच आलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जर तुमची ई-केवायसी राहिलेली असेल तर तुम्ही देखील ई-केवायसी करून घ्या, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। त्यासाठी ई-केवायसी करून घ्या आणि बाकी शेतकऱ्यांबरोबर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घ्या। जर तुम्ही ई-केवायसी करीत नसाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता महाराष्ट्र शासनाने ठोस सांगितलेलं आहे
6,000 रुपये ही रक्कम काही थोडी नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो ही रक्कम गमावू नका. आणि फक्त KYC साठी जर रक्कम घालवीत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी नाहीत. जर शेतकरीला खरी गरज असली तर शेतकरी लवकरात लवकर जाऊन KYC करून घेतात आणि त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज असते. त्यासाठी शेतकरी तर KYC साठी आपले पैसे गमावणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची KYC नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जा, आपली KYC करून घ्या आणि या 6,000 रुपयाचा लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो 6,000 कोणत्या योजनेचे आहेत? 3 योजनेचे मिळून 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जो की रखडलेला आहे त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि त्यासोबतच PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणसाल की PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे पैसे आम्हाला आत्ताच आमच्या खात्यावर मिळाले होते, परंतु आता एवढ्या लवकर हा हप्ता कसं काय येईल? तर शेतकरी मित्रांनो तीच तर खरी गमत आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला सांगितलेलं आहे की आमचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी असं हे धोरण राबवावं लागणार आहे. आणि केंद्र शासनाने देखील महाराष्ट्र शासनाचं ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो 6,000 रुपयाचा लाभ आता तुम्हाला थेट होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणखी बाकी कामं राहिलेली आहेत, ते कामं तुम्हाला करावं लागणार आहेत, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमचं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर शेतकरी मित्रांनो पुढील कामे पाहूयात. पुढचं काम आहे फार्मर ID. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुमची फार्मर ID नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चित राहायचं काम आहे, कारण की त्यांना थेट पैशाचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे त्यांनी चिंता देखील करायची नाही, तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID नाही त्या शेतकऱ्यांच्या मात्र चिंतेत वाढ होणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो तुमची जर फार्मर ID नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे त्यांनी चिंता करू नका, आता तुम्हाला या 6,000 रुपयाचा लाभ होणार आहे. शेतकरी मित्रांनो फक्त फार्मर ID काढण्यासाठी आपण जर या योजनेचे 6,000 रुपये गमावणार असोल तर आपण मात्र कोणतेही शेतकरी नसू, कारण की हे कामं करण्यासाठी 6,000 रुपये गमावणं हे चुकीचं आहे. आर्थिक मदत ही शेतकऱ्यांना खूप होणार आहे, कारण की 6,000 एवढी रक्कम कमी नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही तात्काळ KYC करून घ्या, तुम्ही तात्काळ फार्मर ID काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. जर शेतकरी मित्रांनो फार्मर ID काढण्यासाठी आपण ही रक्कम चुकवणार आहेत तर हे काय अगदी बरोबर नसल्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर ID काढून घ्या. इतक्या दिवस आपण या योजनेची वाट पाहिली आणि आता सोबत 2,000च्या ऐवजी 6,000 रुपये येणार असतील आणि आपण फक्त फार्मर ID साठी हे पैसे गमावणार असतो तर हे चुकीचं असल्यामुळे तुम्ही हे करू नका आणि लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आणखी एक जाचक अट आहे. ती अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही चेक करा की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी नसेल तर तुम्ही तात्काळ बँकेकडे जा आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, कारण की जोपर्यंत शासनाने सांगितलेले आहे की जोपर्यंत सर्व शेतकरी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करत नाहीत, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी जोपर्यंत बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करत नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र आता लाभ मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जा आणि आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल. तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही आता चिंतेमध्ये सापडलेला आहात, तुम्हाला ते केल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना मात्र आता चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये आता थेट पैसे म्हणजेच की 6,000 रुपये ही रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका. ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांनी तर बिलकुल चिंता करू नका, आता तुम्हाला थेट 6,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने सांगितलेली आहे तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून संभाव्य तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख आहे 20 जुलै रोजी. 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 6,000 रुपये रकमेचा लाभ होणार आहे. 6,000 रुपये रक्कम ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची म्हणजेच की रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2,000, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून शेतकरी मित्रांनो 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो या रकमेचा लाभ घ्यायला चुकू नका आणि जे आपण सर्व कामं पाहिलेले आहेत ते सर्व कामे पूर्ण करून घ्या, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे.
त्यासाठी शेतकरी मित्रांनो, ती कामं केल्याशिवाय तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही. जर तुम्ही ते कामं करत नसाल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहेत. या हप्त्यापासूनच नाही तर भविष्यात देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.